कितव्यातला कितवा प्रश्न आहे सांगा. कितव्यातला कितवा प्रश्न आहे? 3.1 क्वेश्चन 2 कुठला? M2. इथं लिहून घ्या तसं तुम्ही नंतर. तर यामध्ये सर्कल मध्ये आपल्याला एक्स्ट्रा माहिती काय ड्रॉ करायचं सांगा. हेला जोडायचा, इथं 90 डिग्री साइन येणार, हेला जोडायचं. हे काय जोडले आपण सांगा. हे दोन त्रिज्या आहेत, त्या रेडियस आहे, आणि इथं किती येते? 90 डिग्री येते. पहिला दिलेले माप आपण यात मांडून घेऊया. OR किती आहे? 10. OR हे मधलं 10 आहे बघा. हे O आणि R 10 आहे पूर्ण. OR 10 आहे. नंतर रेडियस त्रिज्या किती आहे? 5. मग हे 5 झालं आणि हे 5. त्रिज्या झाली किती झाली? 5 झालेले. मग 90च्या समोर काय आहे सांगा. 90च्या समोर काय आहे? हायपोटेनस आहे. 90च्या समोर काय आहे? हायपोटेनस. मग यामध्ये पायथागोरस सूत्र वापरताना आपण कसं वापरणार आहे? OR स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस MR. म्हणजे 10चा वर्ग 100 आणि 5चा वर्ग 25. दोघांची काय करायची? वजाबाकी करायची. आता लक्ष द्या. पहिला प्रश्न आपण सोडवून घेऊया. काय पहिला प्रश्न? लेंथ ऑफ टँजंट. लेंथ ऑफ टँजंट मराठीमध्ये काय नाही त्याला? स्पर्शिका खंडाची लांबी. कशी लांबी काढायला आपण? स्पर्शिका खंडाची लांबी. स्पर्शिका खंडाची लांबी. तर आता यामध्ये पहिला उत्तर लिहिताना पहिला हे करायचं. OM कुणाला परपेंडिक्युलर आहे? सेगमेंट OM परपेंडिक्युलर सेगमेंट कोण आहे? तो MR. MR मराठीमध्ये काय म्हणायचं? रेख OM हा लंब आहे रेख MR ला. आणि इकडे पण ON कुणाला लंब आहे? हा ON कुणाला लंब आहे? सेगमेंट ON परपेंडिक्युलर सेगमेंट कोण आहे? NR. इथं मराठीमध्ये फक्त रेख रेख लिहून घ्या. फक्त काय लिहून घ्यायचंय? रेख. मग आपण ह्या ट्रायंगल मध्ये जाऊया. आता यामध्ये इथं 90 डिग्री काय आलं? अँगल OMR किती आला? 90 डिग्री. काय लिहायचं कारण सांगा. रेडियस टँजंट थेरम. काय लिहायचं? रेडियस टँजंट थेरम. मराठीमध्ये स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. काय म्हणायचं? त्यामुळं ते 90 अंशाचा कोन तयार झाला. तिथं किती अंशाचा कोन तयार झाला? 90 अंशाचा. तुम्हाला सांगा त्रिकोण OMR मध्ये कुठलं सूत्र वापरायचं? पायथागोरस सूत्र. मग काय येणार? OR चा स्क्वेअर. पहिला काय करायचं? OR चा स्क्वेअर, नंतर ह्या साइडचा OM चा स्क्वेअर प्लस काय येणार? MR चा काय येणार? स्क्वेअर येणार. कुणाचा स्क्वेअर आला जरा सांगा. कुणाचा स्क्वेअर येणार? कुणा येणार स्क्वेअर? चला त्यामध्ये किमती ठेवा. त्यामध्ये काय करायचं सांगा. किमती ठेवा. आन्सर आपलं किती येणार जरा सांगा मला पटकन. किमती ठेवून OR किती आहे आपलं? 10. 10चा वर्ग बरोबर OM किती आहे? 5चा वर्ग आणि MR चा वर्ग. तर 10चा वर्ग 100, 25 वजा 25 इकडे काय? अधिक 25 इकडे काय होत आहे? MR वर्ग. चला 100 मधून 25 गेले 75. इथं वर्ग आहे तसं घ्यायचंय. MR स्क्वेअर आहे. चला अंडर रूट मध्ये टाका. इथे आलं 25 गुणिले 3. ती पण फोड करून घ्या. 25 त्रिक 75. चला आता 25 जर बाहेर काढलं मी तर काय येते? 5. 5 करणी 3. हे MR आलं. काय आलं? MR. आणि जेवढं MR आहे तेवढंच कोण असणार आहे? NR. मग NR इज इक्वल टू कोण झालं? MR इज इक्वल टू काय आलं? 5√3. किती झालं सांगा? 5√3 आलेला आहे. म्हणजे आपला पहिला ह्यामध्ये पॉइंट झाला बघा. इच टँजंट सेगमेंट. चला दोन्ही एकरूप का घेतले? हे म्हणजे हे का झालं? कारण काय लिहिणार? टँजंट सेगमेंट्स थेरम. टँजंट सेगमेंट्स थेरम.
इथं काय लिहायचं, टँजेंट सेगमेंट थेरम, स्पर्शिका खंड प्रमेय. काय नाही तिथं प्रमेय. तर आता एकाच उत्तर झालं. आता आपल्याला त्यातलं काय करायचं आहे, पहिल्यातलं पहिलं झालं तर पहिल्यातलं काय करायचं आता, दुसऱ्यातलं पहिलं आहे. आता एक दुसरं घेऊया. चला दुसरं घेऊया. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRO? MRO कुठं कोपरा आहे सांगा, MRO हा कोपरा काढा देवा आपल्याला, हा कोपरा MRO. आता MRO मध्ये पहिला काय करायचं, तेव्हा इन अ ट्रायंगल पहिला काय करायचं, इन अ ट्रायंगल OMR अँगल OMR किती डिग्री आहे, 90 डिग्री हे आपल्याला माहित होतं, बरोबर आहे. हा 90 डिग्री आहे. नंतर साइड बघा, लेंथ OM किती जरा सांगा, लेंथ OM लांबी OM किती 5 आहे. त्यानंतर लेंथ कुठली पुढची OR किती 10 आहे. चला ह्या दोघात काय फरक वाटतोय, OM हा OR च्या काय आहे सांगा, हाफ आहे. OM हा OR च्या हाफ आहे. मग लक्षात ठेवा, OM हा हाफ आहे याचा अर्थ OM च्या पुढचा जो अँगल असतो तो किती असतो, 30 असतो. देअरफॉर इथं काय घ्यायचं, अँगल MRO किती आला, MRO 30 आला. ह्याच्यावरून ह्याच्यावरून आला MRO किती येतोय, 30 येतोय. कुणावरून MRO 30 काढला आपण, कुणावरून 30 काढला आपण MRO, हे लक्षात ठेवा. आणि इथं कारण काय लिहायचं, हा कॉन्व्हर्स ऑफ 30 60 90 मराठीमध्ये व्यत्यास म्हणायचं. कुणाचा व्यत्यास, 30 60 90 चा व्यत्यास. हा कॉन्व्हर्स ऑफ 30 प्रॉपर्टी म्हणा किंवा थेरम म्हणलं तर काय, प्रॉपर्टी म्हणलं पण चालतंय, थेरम म्हणलं चालतं. चला आता लक्ष द्या. आता कुठलं राहिलंय आपलं, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल MRN. पण यामध्ये सिमिलरली म्हणायला पाहिजे आपण. काय म्हणायला पाहिजे, सिमिलरली. आणि कोणाचं माप 60 येणार, 30 येणार आहे. तसेच जसं वरचा कोपरा 30 आहे तसा खालचा कोपरा पण काय येणार आहे, ORN. हा पण किती येणार, ORN हा पण 30 आला. काय झालं, हा पण काय आला 30. आणि आता आपला विचारलाय कुठला जरा सांगा आपल्याला, तिसरा प्रश्न बघा इथे, तिसरा विचारलाय कुठला जरा सांगा, आपल्याला विचारलाय MRN. चला MRN कुणाचा मिळून बनलाय, MRN दोघाचा मिळून बनलाय बघा. हा मोठा MRN हा 30 आणि हा 30 किती झाले 7. मग त्याचे दोन भाग आपल्याला करायचे. पहिला कोण आहे MRO, पहिला कोण आहे MRO आणि दुसरा कोण आहे ORN. चला दोघांची माप किती आले सांगा, याचं पण 30 आणि याचं पण 30, 30 आणि 30 किती झाले 60. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला हा 60 डिग्री मिळणार आहे. किती डिग्री मिळणार आहे, शेवटी आपण वापरणार आहोत. त्यामध्ये गिवन मध्ये काय काय लिहिणार जरा सांगा मला, गिवन मध्ये काय लिहिणार, हा गिवन म्हणजे मराठीमध्ये काय म्हणायचं, पक्ष. पक्ष मध्ये काय लिहिणार, दिलेल्या सगळ्या गोष्टी लिहायच्या. हे पक्ष मध्ये लिहायचं एवढं, सेगमेंट RM आणि सेगमेंट RN आर टँजेंट ऑफ द सर्कल, कुठं छेदतात त्या दोन, विथ सेंटर O आहे तेवढं लिहा. रेख RM आणि रेख RN हे केंद्र O असलेल्या वर्तुळाचे स्पर्शिका खंड आहे, ते तिथं लिहायचं भाग गिवन मध्ये. पक्ष मध्ये सांगा ते अंडरलाईन केलेले ओल्ड एज. चला ट्रू प्रूव्ह मध्ये काय येणार, लिहून घ्यायचं नाही कुणीच. ट्रू प्रूव्ह मध्ये काय येणार, ट्रू प्रूव्ह मध्ये साध्य मध्ये पुढची ओळ लिहून टाकायची. ती कुठली, सेगमेंट OR बायसेक्ट अँगल MRN एज वेल एज, म्हणजे ही जी रेषा आहे की नाही OR मुळे दोन तुकडे झालेले, हा वेगळा झाला, हा वेगळा झाला, हा वेगळा झाला आणि हा वेगळा झाला. मग इथे सांगितलंय रेख OR मुळे ह्याचे दोन
वेगवेगळे अँगल तयार झालेले आहेत बघा. ह्या OR मुळे वरचा खालचा असे टोटल 4 अँगल तयार झालेले आहेत. त्याला म्हणायचं बायसेक्ट. काय म्हणायचं? दुभागतो. काय म्हणायचं? दुभागतो. मग ते लिहिलं. चला आता प्रूफ मध्ये काय करणार? प्रूफ मध्ये सिद्धतामध्ये पहिला काय करणार? 2 ट्रायंगलची आपल्याला कसोटी वापरायची आणि 2 ट्रायंगलची काय लिहायची? नावं लिहायची. पहिला काय होणार? मी इन अ ट्रायंगल कुठला? OMR अँड ट्रायंगल कुठला? ONR. मराठीमध्ये त्रिकोण OMR आणि त्रिकोण कुठला? ONR मध्ये. चला दोघांमध्ये आपल्याला काय काय दिसतंय? पहिलं सांगा. अँगल OMR किती डिग्री आहे? बरोबर आहे. इज इक्वल टू अँगल ONR. हे दोघे किती डिग्री सांगा? म्हणजे हे दोघे 90 अंश. कुठल्या थेरम नुसार? कुठला? रेडियस टँजंट थेरम ना. रेडियस टँजंट थेरम. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. काय नाहीचं? लिहायला कुणाला सांगितलेलं नाही. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय हे इथं लिहायचं झालं. रेडियस टँजंट थेरम झालं. चला आता पुढे काय करायचं आपल्याला सांगायचं? हे इथं झालेलं आहे. आता यामध्ये मला सांगा, हा 90 डिग्री लिहिला आपण. मला सांगा हा 90 डिग्री लिहिला, ह्याचा उपयोग पुढे होईल का काय माहित नाही, पण झालं तर करूया आपण. चला मला सांगा, इथं 90 डिग्री झाले हे दोघे आणि इथं 90 डिग्री झाले. मला सांगा OM ला काय एकरूप झालं रे? OM ला कोण एकरूप आहे? OM कॉन्ग्रंट सेगमेंट रेक म्हणूया. रेक OM हा कुणाला कॉन्ग्रंट आहे? सेगमेंट ON ला. कोण कुणाला कॉन्ग्रंट आहे सांगा? OM हा ON ला. कारण काय लिहिणार? इक्वल रेडी. लक्षात ठेवा. त्याला आपण काय म्हणायचं? समान त्रिज्या. एकाच वर्तुळाच्या काय नार? एकाच वर्तुळाच्या एकरूप त्रिज्या. चला आणखी काय समान आहे? OR ला OR. दोघांमध्ये OR ला OR आहे बघा. OR कॉन्ग्रंट OR. चला OR ला OR का? म्हणजे रेक लिहायचं. रेक OR. काय लिहिणार? कॉमन साइड. दोघांमध्ये कॉमन आहे. वरचा अँगल आणि खालचा, वरचा ट्रायंगल आणि खालचा ट्रायंगल दोघांमध्ये सामायिक बाजू आहे. कसली बाजू आहे? कसली भुजा म्हणायचं? सामायिक. आणि MR ला येणार काय एकरूप झाला? सेगमेंट MR कॉन्ग्रंट सेगमेंट कोण सांगा? येणार. काय एकरूप आहे जर सांगा? टँजंट थेरम. कुठला थेरम? टँजंट थेरम. मराठीमध्ये काय म्हणायचं? स्पर्शिका खंड प्रमेय. चला आता मला सांगा 1, 2, 3 वरून तुमच्या काय लक्षात आलं? वरच्या घराच्या पण तिन्ही भिंती, खालच्या घरात तिन्ही भिंतीला काय झालं? समान झाले. म्हणून आपण काय म्हणूया? देअरफॉर ट्रायंगल कुठला? OMR कॉन्ग्रंट ट्रायंगल ONR. कोणती टेस्ट? साइड टेस्ट. कोणती टेस्ट वापरली? मराठीमध्ये बाजू कसोटी. कसोटी ती पण चालते. कारण 3 कसोट्या सांगले मी तुम्हाला चालतात. चला आता मला सांगा, हे जर एकरूप झाले तर ह्यांचे कोपरे काय असणार? सेम असणार आहे. मग चला इकडचा वरचा कोपरा सांगा. देअरफॉर अँगल MOR कुणाला समान असणार आहे? अँगल NOR ला समान असणार आहे. आणि इकडचा अँगल MRO इकडचं कुठले? इकडचे. ह्या अँगलचं नाव काय येणार? MRO. आणि इकडचा NRO. MRO कुणाला एकरूप? NRO ला एकरूप. आणि याला कॉमन कारण काय लिहिणार? कॉन्ग्रंट काय? करस्पॉन्डिंग अँगल्स
ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स. एकरूप त्रिकोणाच्या काय एकरूप त्रिकोणाचे संगत कोण. एकरूप त्रिकोणाचे काय झाले संगत कोण. आणि जर असे 4 तुकडे झाले तर लक्षात ठेवायचे शेवटची ओळ परत लिहायची. काय लिहायची सांगा. शेवटची ओळ काय लिहायची परत लिहायची कोणती. म्हणून ही ओळ आहे तसं परत लिहायची. इथं ती ओळ आहे तशी परत लिहायची. म्हणजे कोणते टेस्ट झाले सांगा इथं बाबा कसोटी. का सांगा. वरच्या घराच्या तिन्ही भिंती खालच्या घराच्या तिन्ही भिंतीला काय झाल्या सेम. चला इथं हे का सेम दाखवलं रे मी. OM ला ONR